नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसुडकर आपल्या सर्वांचे आपल्या ग्रामीण क्रॉप आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या हरभरा पिकावरती आपल्याला आता फुलांचे रूपांतर हे घाट्यामध्ये झालेले दिसत आहेत, म्हणजे 90 ते 95% आपल्याला घाटे दिसायला लागलेत आणि फक्त 5% फुलं दिसत आहेत. तर अशा प्लॉटसाठी आपण एक चांगली फवारणी सांगणार आहात. याच्यामध्ये जे घाटे आपल्या हरभरा पिकाला लागले आहेत त्याच्यामध्ये दाण्याची साईज वाढण्यासाठी आणि दाण्याला वजन येण्यासाठी याच्यामध्ये आपण एक विद्राव्य खत घेऊ. सोबतच अळीला कंट्रोल करण्यासाठी एक अळीनाशक सुद्धा याच्यामध्ये घेऊ. आणि जर आपल्या एरियामध्ये धूळ येत असेल तर मग तुम्ही एक साधारण बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्या. तर मित्रांनो, आपल्याला अळीला कंट्रोल करण्यासाठी ॲम्प्लिगो घ्यायचे आपल्याला 10 मिली प्रति 15 लिटर पाण्याला, किंवा तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट 1.9% EC हे घटक असलेलं चांगल्या कंपनीचं औषध घ्या 25 ते 30 ml प्रति 15 लिटर पाण्याला. सोबतच आपल्याला काय होतंय, हरभरा पिकामध्ये जो आता फुलं लागल्यानंतर नत्र स्थिरीकरणाचा रेट हा कमी होत असतो. तर आपल्याला याच्यामध्ये 13-0 म्हणजे नत्र पण भेटला पाहिजेत आणि पोटॅश पण भेटला पाहिजे साईजसाठी. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं मित्रांनो 13-0-45 100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्याला, किंवा तुम्ही 0-0-50 हे खत घ्या 100 ग्राम प्रति 15 लिटर पाण्याला. आणि जर आपल्या एरियामध्ये धूळ येत असेल तर मग तुम्ही साप पावडर घ्या 30 ते 35 ग्राम 15 लिटर पाण्याला, किंवा तुम्ही जर अगोदर साप घेतले असेल तर मग आता रेडोमिल गोल्ड घ्या 30 ते 35 ग्राम प्रति 15 लिटर पाण्याला. ठीक आहे, म्हणजे जर पहिले रेडोमिल गोल्ड घेतली असेल तर मग आता साप घ्या, अगोदर जर साप घेतली असेल तर रेडोमिल गोल्ड घ्या, असं आलटून पलटून घ्या. ठीक आहे. आणि पाण्याचं नियोजन करताना आपल्याला असं करायचं आहे की आता घाटे तर आपले लागलेले आहेत, म्हणजे फुल ड्रॉपिंगचा विषय नाही आहे सुद्धा, कारण हरभरा पीक आता पोसायला लागले, म्हणजे दाणे पोसायला लागले, म्हणजे आपल्याला पाणी जास्त प्रमाणात लागणार आहे. तर आता काय करा, तुम्ही ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण पहिले पाणी देऊन घ्या चांगलं, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी फवारणी घ्या, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. धन्यवाद.